हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज डे 3 इन दापोली. सो आज आहे माझं चेकआउट. आज मी इकडून जाणार आहे आणि ॲज युजल मी व्ह्यूचा आनंद घेते आहे. एक मिनिट, हे बघा, मी बीच बघते आहे रूमच्या बाहेर बसून. एवढं मस्त वाटतं आहे, तुम्हाला सांगू. तुम्हाला आवाज येत असेल वेव्हचा. खूप मस्त पीस वाटतो आहे. आत्ता वाजलेले 6:30. 8 वाजता तिकडे नाश्त्याला जायचं आहे. देन 11ला आमचं चेकआउट आहे आणि मी आता फ्रेश होईल, रेडी वगैरे होईल, मग भेटू. बाय. तुम्हाला तिकडे ते डॉग्स दिसत आहे का? ते बघा, गँगमध्ये ते ना लोकांच्या मागे लागतात आणि चावून घेतात. खूप लोकांना चावलं इथलं. ते बघा, त्यांना नाही आवडत कोणी बीचवर आलेलं आणि लोक बीच घाण करतात त्याच्यामुळे. ते बघा, मोठी गँग आहे त्यांची. सो दिस इज माय आउटफिट फॉर डे 3 आणि आज चेकआउट आहे, आज मी तुम्हाला बोलली. आणि हे मी घातलं आहे. आता मी नाश्ता करायला चालली, त्याच्यानंतर थोडे फोटोज वगैरे काढेल, मग भेटू. बाई. सो माझा मेकअप पण झाला आहे. मी काही शूट नाही केलं बिकॉज रोज मी सेम मेकअप करते, फक्त लिपस्टिक शेड चेंज करते. सो त्याच्यामुळे मी डिसाईड केलं की जायच्या आधी थोडंसं प्रॉपर्टी परत एक्सप्लोअर करून घेऊ. बिकॉज एकदा इकडून गेली तर मग म्हणजे नेहमी मी जेव्हा बाहेर कुठे जाते ना, तिकडे जेव्हा चेकआउटचा टाईम असतो त्याच्या आधी मी थोडंसं असं एक्सप्लोअर करते, फिरून घेतो. हे पण इकडे पण सगळे रिसॉर्ट्स आहे. मी तिकडे 1 नंबरला होती, विच वॉज बीचला खेटून. आणि बीचला खेटून जे असतात ना, त्यांचे प्राईस थोडे जास्त असतात कम्पेअर टू बाकीचे. सो येस, ब्रेकफास्टला आली आहे मी. आज ब्रेकफास्टला पोहे, फ्रूट्स, ब्रेड बटर आणि थालीपीठ आहे. थालीपीठ येतं आहे. सो हे थालीपीठ आलं आहे. आणि आज काल आवलाचा पन्ना होता, आज कोकम सरबत आहे. सो आता मी नाश्ता करते आहे. बाय. आमचं चेकआउट आहे. दिस इज माय आउटफिट. आम्ही चेकआउट करणार होतो, लाईक आज आमचा लास्ट डे होता, 3rd डे. बट प्लॅनमध्ये थोडासा ट्विस्ट आहे आणि आम्ही रूम चेंज करून टाकला. दिस इज द अनदर रूम. आमचा रूम तिकडे होता, मी तुम्हाला दाखवते. बेट. सो हे तर सेम व्ह्यू आहे, बट लॉक आहे आय गेस. हां. सो आमचा रूम तो लास्टवाला होता, लास्ट म्हणजे ह्याच्या बाजूचा. आणि आता आम्ही दुसऱ्या रूममध्ये आहे. हे बघा, तो हा आणि 3rd रूममध्ये. सो प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. आम्ही नाही जाते, आम्ही अजून 1 दिवस राहतो आहे. आणि मी एवढी खुश आहे, मला थांबायचं होतं, मला बीच सोडून जायची इच्छाच होत नव्हती. आणि मला वाटलं घरात जातो आहे, बट असं अचानक ठरवलं की 1 डे अजून 1 राहून जाऊ. सो 3rd डे इज नॉट चेकआउट, 4th डे इज चेकआउट. मला पण वाटत होतं की आज जाणार आहे, बट या वी हॅव एक्सटेंडेड. सो आता आम्ही जेवण करायला चाललो तिकडेच, सावलीला. मी तुम्हाला बोललेले, आम्ही काल दुपारी पण तिकडेच जेवलेलो, रात्री पण. सो आता तिकडे जेवण करायला चाललो, मग वापस इकडे येऊन चिल करू. आणि मी भिजलीच नाही आहे बीचवर, म्हणजे मी आजपर्यंत कधीच बीचवर नाही भिजली, बट इकडे बघून लाईक हे बघा, एवढं छान वाटत होतं ना. सगळे लोक आहे बघा बीचवर, मला दिसत असतील. सो मला असं वाटत होतं की भिजायचं आहे. मग आज आम्ही थांबून गेलो, तर आज मी फुल एन्जॉय करेल. नो फोटोज, नथिंग. एवढ्या 2 दिवसापासून मी फक्त आउटफिट चेंज करते आहे, मेकअप करते आहे, फोटोज काढते आहे, बट आज मी फक्त एन्जॉय करेल. सो या, बाय. यांची ना सिक्युरिटी खूप छान आहे, म्हणजे रात्री 10 नंतर हर 1 तासाला त्यांचे जे गार्ड्स आहेत ना, ते इथं राऊंड मारतात पूर्ण, म्हणजे प्रॉपर्टी वरती. लाईक जे टुरिस्ट येतात ते घाबरायला नको, बिकॉज बीच जवळ आहे आणि आजूबाजूला त्या साईडला बाकीचे रिसॉर्ट्स आहे आणि इकडे पूर्ण बीच आहे. सो मग काही टुरिस्ट घाबरता ना, सो त्याच्यामुळे सिक्युरिटी बेस्ट आहे, फूड पण बेस्ट आहे. ॲम्बियन्स तर तुम्ही बघितलंच आहे, खूप सुंदर आहे, सगळं छान आहे. आणि म्हणूनच मी पण 1 दिवस एक्स्ट्रा थांबलेली आहे. सो आता चला जेवायला जाऊ. मी ऑर्डर केलं आहे 1 पॉम्फ्रेट फिश आणि डाळ भात आणि सोलकढी. आता मी ते खाईन. सो दिस इज माय लंच. माझं जेवण झालं आहे. आता मी वापस रूमवर चालली आहे आणि मग थोडा आराम करेल, मग संध्याकाळी सनसेटला बीचवर जाईल.
मे बी आत्ताच जाईन. मला बीचवर भिजायचं पण आहे आज. आणि तुम्हाला काल जसं दाखवलं मी डे 2च्या व्लॉगमध्ये पूर्ण पिंक झालं होतं बीच. आज होतं का नाही ते पण दाखवेल. सो येस, बाय. त्यांचं पासवर्ड बघा किती मस्त आहे, सांगतो ना. मी एक छोटी नॅप घेतली होती. आता मी चालली आहे बीचवर भिजायला. सो येस. आणि मी फोन नाही घेऊन जाते बीचवर. बिकॉज काल परवा 2 दिवस फोन नेला होता. नीट मला भिजताच नाही आलं. फोन तिकडे घेऊन गेलं तर मग कोण सांभाळेल तिकडे ठेवायला वगैरे, काही सोय नाही आहे. त्याच्यामुळे मी फोन रूमलाच टाकून जाते. अँड नाऊ आय एम गोईंग. बाय. आय एम बीच रेडी. रूम वगैरे सगळा क्लोज करून घेतला आहे. आणि आता मी चालली आहे बीचवर. बाय. तिकडून येऊन मग ब्लॉग कंटिन्यू करेल. सो ते सांगताय की तिकडे जे तिकडे जे बोट्स आहेत ना ते सकाळी सकाळी डॉल्फिन्स दाखवायला घेऊन जातात. सो आम्ही उद्या सकाळी जाऊ तिकडे. सो नाव आय एम बॅक. मी कपडे बदलले, आंघोळ केले बिकॉज मी बीचवर भिजली होती. आता थोडेसे स्नॅक्स खायला चालली मी रिसॉर्टच्याच रेस्टॉरंटला. सो लेट्स गो. मी रूममध्ये चिल करते डिनरच्या आधी. मस्त स्प्राईट अँड हे स्नॅक्स वगैरे खाईल. येस. आता हे चना कोळीवाडा मागवले. आता मी हे खाणार आहे. आता मी मंचुरियन ऑर्डर केलं. चिकन लॉलीपॉप. मी डिनरचं ऑर्डर द्यायला गेली होती मध्ये. ॲक्च्युली आज मी रूममध्येच जेवते. तिकडे एक फॅमिली पण आहे आज आलेली. आज मी तुम्हाला बोलली. आणि आज मी आईस्क्रीम खाणार आहे बिकॉज आज लास्ट डे. मग उद्या वापस नाशिकलाच येणार आहे. तर आजारी पडले तरी काही नाही. इकडे ॲक्च्युली डॉक्टरचं थोडंसं शॉर्टेज आहे कोकोनट. सो त्याच्यामुळे मी देऊन आली. आता मी वापस रूमला चालली. तिकडे जाऊन खाईल. So this is the tawa pulao which I'm having for the dinner. Meow. 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 Guys, ही माझी फ्रेंड आहे. मला बोलवत होती. मी मध्ये जेवण करत होती तर मी बाहेर आली हिच्यासाठी. Meow. फ्रेश झाली आहे. आता मी ब्रेकफास्ट करायला चालली. अँड काल जाणार होती. सो काल मी असं ठरवलेलं येताना मी दुसरा आउटफिट घातलेला म्हणजे कम्फर्टेबल क्लोथ्स. आणि आता जायच्या वेळेस पण मी हे घालणार होती. तर मला वाटलं की काल चेकआउट राहील. सो मी काल घालून घेतला होता हा आउटफिट. बट त्याच्यानंतर मी तो चेंज केला. आणि मग आता परत आज जायचं आहे म्हणजे नाशिकला यायचं. सो हा आउटफिट मी घातला आणि या आता मी ब्रेकफास्ट करून मग आम्ही निघू. बाय. आज लास्ट टाईम पूर्ण रिसॉर्टचा व्ह्यू देते. उद्या मी नाही राहणार ना इकडे. आणि आज भरपूर गेस्ट पण आले आहे. फोटोशूट चालू आहे सर्वांचं. जे माझं डे 1 आणि डे 2लाच झालं आहे बघा. आणि ब्रेकफास्टला तिकडे जायचं. इकडे पॅरासिलिंग या पॅराग्लायडिंग काहीतरी बोलता ते चालू आहे ते बघा. मी हे ना तारकलीच्या बीचवर केलं आहे आणि एवढं भीती वाटली होती ना मला. मी परत कधी करणारच नाही. आज गर्दी होती त्याच्यामुळे. आज बफे आहे. यू कॅन सी. हे बघा 2 दिवस बफे नव्हता बट आज खूप गर्दी आहे ना. सो गायज दिस इज हाऊ माय ब्रेकफास्ट लुक्स लाईक. आज 2 ज्यूस आहे. माझं इकडनं आवडला. मुलं आले त्यांनी त्यांचाच बँड आणलाय. वाजून सगळे नाचताय. फुल एन्जॉय करताय. गाईस ते बघा तिकडे बड्डे चालू आहे लहान मुलीचा. बड्डे. गाईज मला अचानक आठवलं मी तुम्हाला रूम टूरच नाही दिली. दिस इज द रूम. इकडून एंट्री घेतली का इकडे टी व्ही वगैरे. इथं लॅम्प आहे. बेड आहे. इथं एक्स्ट्रा बेड हवा असेल तर हा सोफा कम बेड आहे. इथे
दॅट्स इट. एवढा रूम आहे. सेइंग बाय टू दिस ब्युटिफुल रिसॉर्ट. आता आम्ही 4 तास पुढे आलो आहे. 11 वाजता निघालो होतो. आत्ता ऑलमोस्ट 3 वाजले आणि हे बघा समोर इमॅजिका आहे. आम्ही मुंबई मार्ग नाशिक जातो आहे. इकडं इमॅजिका. आणि आम्ही आता जोशी वडेवाले इथे थांबलो बिकॉज भूक लागली होती. आता काहीतरी खाऊन मग निघू पुढच्या प्रवासाला. वडापाव, भजे आणि अजून चीज ग्रिल सँडविच ऑर्डर केले, ते पण येत आहे. समोसा अँड चीज ग्रिल सँडविच. खूप टेस्टी आहे सँडविच. सो आता मी पान खाते आहे. समृद्धी महामार्गावरती आहे. फर्स्ट टाइम प्रवास करते मी समृद्धी महामार्गावर. आता 90 किलोमीटर्स लांब आहे इकडून नाशिक. बॅक टू नाशिक. मी रात्री आम्ही खूप लेट पोचलो 10 वाजता आणि येऊन माझ्या फोनची बॅटरी पण लो होती, सो मी काही शूट नाही केलं. आज आहे सेकंड डे ऑफ आफ्टर मी आली नाशिकला. सो सेकंड डे. आता मी नाश्ता करायला चालली बाहेर बिकॉज एवढं थकलो आहे. आता काही बनवायची इच्छाच नाही आहे. येऊन डायरेक्ट झोपलो होतो. सो या आता मी चालली बाहेर अँड डोसाच खाईन मी बिकॉज आय लव्ह डोसा. I can eat dosa for lunch, breakfast, dinner, for legit everything. I can eat dosa at any time. So आता मी चालली डोसा खायला. बाय. मी तिकडे जयकाराला चालली आहे डोसा खायला. यांचा डोसा खूप बेस्ट आहे. यांच्याकडे डोसा फेमस आहे बट यांच्याकडे हे सगळं पण भेटतं. चीज मसाला डोसा आला आहे आणि पावभाजी पण मागवली होती मी. सो आता मी ते खाईल. अजून छोले भटुरे पण ऑर्डर केलेले आहे अँड मी पेपर मसाला डोसा ऑर्डर केला आहे. आणि त्याची साईज एवढी मोठी ना. पेपर मसाला डोसा आहे बघा, एवढा मोठा आहे. काय मग मागून लाईट येतं आहे. छोले भटुरे बघा. आईस्क्रीम आणली बिकॉज लंच डिनर ब्रेकफास्ट काही पण असो आईस्क्रीम इज मस्ट. माझे फेवरेट बटरस्कॉच. मी नेहमी बटरस्कॉच खाते गाईज. बटरस्कॉच नसली तर व्हॅनिला, बट बटरस्कॉचसोबत जस्टिस नेहमी होतो बिकॉज इट्स माय फेवरेट.